नव्हते त्यावेळेस तिथली बॅलन्स शीट करताना त्या कंपनीशी बोलून ज्या गोष्टी करायच्या त्या आम्ही तिथं करू. म्हणजे मी महावितरणचं सांगतोय तीच गोष्ट PMPMLच्या बाबतीमध्ये करू. कारण हे सगळं व्यवस्थितपणे चालवायचं आहे. व्यवस्थितपणे चालवत असताना आत्ताचा 12,600 कोटीचा अर्थसंकल्प आपल्या पुण्याचा, तिकडचा वेगळा 9,600 कोटीचा, मग ह्या वर्षी तर आणखीन वाढेल आणि त्याच्यातनं तेवढे पैसे काढून त्यांना देणं आणि ह्या बाकीच्या तुम्ही लगेचच तुम्हाला परिणाम दिसेल. आज तुम्हाला इथल्या पत्रकार परिषदेला तुमच्या घरून किंवा तुमच्या ऑफिसमधनं यायला जेवढा वेळ लागला तो वेळ 1/4च होणार आहे. फक्त बटन दाबायचं आणि आमच्या हातात कारभार द्यायचा. मी जे काही घोषणा केली त्याच्यात अंतर वाढत नाही. फक्त तिकीट न काढता जायचं, मेट्रोत बसायचं, तिकीट न काढता PMPML बसायचं. ह्याच्यात काय अंतर वाढतंय? कशाचं अंतर? फक्त खिशात हात न घालता जाऊन बसायचं. अहो त्याच्यामध्ये तुम्ही का हो सगळंच वेगळंच शोधताय? तुम्ही निगेटिव्ह राहू नका, पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह. एकाने विचारा प्लीज प्लीज. अरे एकाने विचारा. अहो हे नाहीये. तुम्ही का सगळं निगेटिव्ह विचार करताय? ह्याच्यामध्ये विचार करत असताना एक 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 थांबा ना, ऐका तरी बाबांनो. त्यामध्ये संपूर्ण विचार करून टॉपचे अधिकारी रिटायर झालेले त्यांच्याशी पण चर्चा करून त्यांनी पण ह्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, त्यांचं काय मत आहे, सुज्ञ पुणेकरांचं काय मत आहे, इतर पण सहकाऱ्यांचं काय मत आहे, हे काही एका दिवसात झालेलं नाही. मी जे तुम्हाला सांगत होतो की मी पुढं जाहीरनामा देतो, पुढं जाहीरनामा देतो, आमच्या सहकारी मित्रांशी चर्चा करून असं हे सगळं चर्चा करून हितं हे गोष्टी आपण करता येऊ शकतायत. ह्या निर्णयापर्यंत आल्यानंतर आम्ही जाहीरनाम्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे. कुठे? अहो तेच मी सांगतोय, त्यांना जमलं नाही म्हणून तर मला द्या म्हणतोय. सुरक्षित पुण्याची हमी देण्याच्या करता इथं CCTV कॅमेरे, लॉ अँड ऑर्डर 2-3 लोकांच्या डिपार्टमेंटची हा प्रश्न संबंधित आहे. एक इथल्या CCTV कॅमेरे आणि बाकीच्या पण सुविधा नीटपणे द्याव्या लागतील आणि विशेष करून पोलीस यंत्रणा यांची मदत अतिशय मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी घ्यावी लागेल. म्हणूनच मधल्या काळात पत्रकार मित्रांनो तुम्ही बघितलं असेल, संपूर्ण राज्यामध्ये आम्ही दुसऱ्यांदा सरकार आत्ता आलो त्यावेळेस सगळ्यात जास्त पोलीस स्टेशन जर कुठल्या शहरामध्ये मंजूर करण्यात आली तर ती पुण्यात करण्यात आली. सगळ्यात जास्त स्टाफ पोलीस यंत्रणेचा, पोलीस दलाचा कुणाला देण्यात आला तर तो पुण्याला देण्यात आला. त्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, यंदाचं आमचा तुमचा जिल्हा वार्षिक आराखडा योजना 1400 कोटीची होती. त्याच्यात किती कोटी रुपये पुण्याच्या ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या करता आपण दिलेले आहेत ह्याची माहिती तुम्ही घ्या.
ह्या सगळ्या गोष्टी कशा करता दिल्यात की ते ताबडतोब त्या ठिकाणी पोचावेत. त्यांना ज्या ज्या काही यंत्रणा पाहिजे होत्या त्या त्या आपण देण्याचा प्रयत्न केला. इवन ते हे फिरतं ना वर ड्रोन, ते ड्रोन पण पाडण्याच्या करता एक वेगळ्या प्रकारची रायफल लागती, त्या पण रायफली दिल्यात. ह्या गोष्टी हे कशा करता करतोय, उगीच काहीतरी द्यायचं म्हणून नाही दिलं. ह्या सगळ्या गोष्टीवर आळा बसावा आणि पुणेकरांना चांगल्या वातावरणात जीवन जगता यावं म्हणून ही सुरुवात आहे. आता त्याच्यात महत्त्वाची भूमिका महानगरपालिका बजावू शकते. त्याकरता महानगरपालिका आमच्या विचाराची यावी. थांबा जरा, लाडकी बहीण बोलते. अरे थांब ना जरा.